गोंदिया जिल्ह्यात काल रात्री आलेल्या मान्सूनपूर्व पावसानं कापून ठेवलेल्या रब्बी हंगामात धान पावसामुळे ओलं झालंय। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे। तर काल आलेल्या पावसामुळे ओले झालेले धान शेतकरी शेतात वाळविण्यासाठी लगबग करत असल्याचं चित्र आहे। काल आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्यानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनानं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। मी 3 एकर शेतीमध्ये धान लावलं होतं। कापणी झाल्यानंतर धान आज उद्यामध्ये आम्ही भरणार होतो आणि चुरणीच्या नंतर हे धान भरणार होतो, पण रात्री आलेल्या पावसामुळे माझे पूर्ण धान ओले झालेले आहेत। आता मी का करू, कसा करू, मला काही अवघड विचारायला आहे। आता याबद्दल शासनाने आमच्या या विक्री केंद्राला आणि काय म्हणतात आमच्याकडे लक्ष द्यावे आणि जर धान सोसायटीला विकायला नेले तर यांना मोबदला बरोबर मिळणार नाही। यावरून शासनाने येऊन आमच्या धानाचे पंचनामे घ्यावे आणि उचित आम्हाला मोबदला द्यावा ही विनंती शासनाकडून। 3.5 एकरामध्ये धान होता, कापणी झाली ती अजून वाळवायला ठेवले होते, तर पूर्ण ओला झाला आहे। तर शासनानं आपल्याला मदत करावी, पंचनामा करावी, लवकर एक मदत करावी। आलेल्या पावसाच्या कारणानं पूर्ण ओलं झालं आहे, नुकसान झालं आहे। कामते काल रात्रीच्या पावसामुळे येणारं जे कामते धान काटून ठेवलं होतं आणि जमा केलं, तर त्यानंतर ते अजून कामते रात्रीच्या पावसामध्ये ओलं झालं आहे। तर त्यामुळे शासनाने एवढं आमचं मागं लक्ष द्यावे की लवकरात लवकर आमचं भरपाई देण्यात यावी। किती एकरमध्ये लावलं? आम्ही सर 3.5 एकरामध्ये लावलं आहे। तर त्यामुळे एक कमते अर्धा एकर वाचला असेल, बाकी तर तो पूर्ण 2.5 एकरापेक्षा जास्त भिजून गेला आहे आणि शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी असं त्यांच्याशी विनंती आहे आमची। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।